आपलं पहिली रेसिपी काय आपली? आपली आहे मेन कोर्स पुले लेग्युम्स ब्लांक. हे पुले लेग्युम्स ब्लांक. ब्लांक. हां, ओके. मला साहित्य सांगतोस इथपासून? ही बेशमेल सॉस आहे. हे आपल्या भाज्या आहेत, बेल पेपर्स, रेड, येलो, ग्रीन, टोमॅटो आणि ऑनियन आहे. चिकन आहे, मैदा, बटर, कॉर्नफ्लॉवर, जिंजर गार्लिक पेस्ट आहे. हे चॉप केलेले गार्लिक आणि जिंजर. ग्रीन चिली सॉस आहे. हे आपल्याकडे ब्लॅक पेपर पावडर, हे हर्ब्स आहे, सॉल्ट, रेड पाप्रिका आणि सोया सॉस. ओके. साहित्य बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे जाण्यापूर्वी मला हे सांग, ह्याच्यात काय काय घातलंय आपण? हा सॉस जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा सॉस आहे, म्हणजे मूळ सॉस. तर ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे बटर, मैदा आणि दूध. त्यानंतर मी टाकलं आहे सॉल्ट आणि पेपर. आणि मेन फ्लेवरसाठी आपल्याला ऑनियन घ्यायचं आहे, कांदा, त्याला क्लव्स आणि तेजपत्ता, फक्त फ्लेवरसाठी टाकायचं आहे, नंतर मग काढून टाकायचा. आणि ही अशी मेन सॉस रेडी होते. ओके. अगदी बारीक फ्लेवर यायला पाहिजे त्याला कांद्याचा. ओके. साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा? तर पहिलं आपण आता आपलं सॉस रेडी आहे, तर आपण चिकनचं मॅरिनेशन करून घेऊ. तर पहिलं आपल्याकडे आहे चिकन. मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे थोडं सॉल्ट, हे सिझनिंग असते, चिमूटभर एकदम, ब्लॅक पेपर पावडर, आणि मेन वस्तू म्हणजे आपली हर्ब्स. त्याच्यामध्ये ऑरिगॅनो, थाईम, बेसिल हे सगळं मिक्सर आहे. अच्छा. त्याला फार महत्व आहे. भरपूर. नंतर आपण घेणार आहे कॉर्नफ्लॉवर. हे जरा जास्त प्रमाणामध्ये, हे बाइंडिंगचं काम करतं. 2 चमचे घातला. 2 चमचे. रिफाइंड फ्लॉवर 1 चमचा. मैदा. हां, मैदा. त्यात लास्टला आपण घेणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट, एकदम अर्धा चमचा. आणि आपल्याला घ्यायचं आहे आता सोया सॉस, एकदम कमी. लाल तिखट. तू घरी आल्यानंतर किचन मध्ये कधी जातोस का? 3 महिने अजिबात? भरपूर वेळा. का जातोस? भरपूर वेळा, पण आई वैतागते. ग्रीन चिली सॉस. आता आपल्याला हे पूर्ण बाइंड करायचं आहे. हे आपल्याला आता किती वेळ ठेवायला लागेल साधारण? हे 15-20 मिनटं. 15-20 मिनिटं. हो. इथं आता आपण आपला सॉस, चिकन आणि भाज्या परतून घेऊ. तर पहिले आपण घेणार आहे बटर. बटर लवकर जळतं, याची आपण काळजी घेतली पाहिजे, पण फ्लेवर गॅस मंद पाहिजे. हो. ज्वालामुखी सारखा गॅस ठेवू नका, भस्कन मोठा. तर आपण टाकणार आहे जिंजर आणि गार्लिक चॉप केलेली. आता आपण भाज्या घेणार आहे. तर पहिले आपण घेऊ कांदा. हे सगळे आपण स्लाइस केलेले आहेत. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला तर लगेच आपण टमाटो टाकणार. चालू. हां. त्याच्यानंतर आपण घालणार आहे ग्रीन कॅप्सिकम आणि रेड आणि येलो बेल पेपर्स सगळीकडे. तर साधारणपणे 2 वर्षानंतर सगळं जग बिग फिरून झाल्यानंतर तू लग्न करणार असं तुझं म्हणणं आहे? अजून लग्नाचा काही विषय नाही आहे. घरात विषय मनात असतो ना. हो, बरोबर. मनात असतो तो विषय, घरात कसा असेल. पण साधारण 2 वर्ष म्हणजे सगळं जग बघितल्यानंतर तू लग्न करणार. हो, ते तर म्हणजे तू ठरवणार बायकोला काय दाखवायचं. उगा तिकडे नको, मला माहिती आहे कुठे न्यायचंय तुला ते, असं एक परफेक्शन पाहिजे. हो सर. ओके. आता काय आता आपण थोडे स्पायसेस टाकू. ते बेल, ब्लॅक पावडर, थोडंसं हर्ब्स, सॉल्ट, थोडं आपण हलवून घेतल्यानंतर आपण टाकणार आहे बेशमेल सॉस. त्या भाज्या चांगल्या परतलेल्या आहे. तर आपण सॉस टाकू, बेशमेल सॉस. घालू का? हो सर. सगळा. तर लगेच आता आपण आपलं चिकन घेऊ आणि थोडं परतून घेऊ. ते सगळं एकत्र. हो सर. ह्याच्यावर काय झाकण बिकण आपल्याला लागणार नाही? काय नाही, आपण कारण हे सगळं ऑलरेडी डन झाले. ओके. हा फ्रेंच पदार्थ आहे ना? फ्रेंच पदार्थ.
ऍक्च्युली मी उगाच हलवतोय बरं का, म्हणजे शेवटच्या बॉल एक 6 रन झाले, म्हणजे पहिलं कम्प्लीट बाकीचे सुनील गावस्कर वगैरे खेळतात आणि शेवटच्या बॉलवर सुरेंदर अमरनाथ 6 मारतोय वगैरे तसं, आणि सुरेंदर अमरनाथ की जय तसं चाललंय माझं. घ्या कर. ह्याला पूर्ण सॉस लागला पाहिजे चिकनला. आणि मग आपलं चिकन रेडी रेडी टू इट. ओके, सर्व करताना अजून काय कौतुक, काय समारंभ त्याचा काय असतो का? तर काही नाही, असंच असंच करायचं. फक्त कोथिंबीर वगैरे अचरटा घालायची नाही. फाईन चॉप पार्सले टाकतो. फाईन चॉप पार्सले. हा